सर एक तरी स्पष्ट दिसतंय की ठामपणे आम्ही विरोधक म्हणून या गोष्टीला जुमानणार नाही अशी एक प्रकारची भूमिका या आधी जेव्हा विधेयक आलं तेव्हा मांडली होती विरोधकांनी। आणि सरकारचा मला वाटतं 2014 नंतर पहिल्यांदा अशा प्रकारे सभागृहामध्ये पराभव झालेला होता। पण त्यानंतर चंग बांधलेल्या सरकारला विरोधकांमध्ये फाटाफूट पाडण्यामध्ये यश आले का? आणि आता ज्या प्रकारचं राजकीय चित्र दिसतंय, वेगवेगळ्यांना आमंत्रण धाडली जात आहेत, सुसंवाद वाढवला जातोय, या अर्थानं हा चंग पुरा केला जातोय असं तुम्हाला वाटतंय का? आणि हे विधेयक मंजूर करून सरकार आपलं इप्सित साध्य करेल असं वाटतंय का? विलास, सरकारने चंग बांधलाय का? नक्की बांधलाय। कारण ते जे काही त्याला तो नारी शक्ती वंदनचा मुलामा वगैरे दिलेलं जे डिलिमिटेशनचं जे बिल होतं, ती जी घटना दुरुस्ती होती, तर ती घटना दुरुस्ती फेटाळली गेल्यामुळं, सरकारचा संसदेमध्ये पराभव झाल्यामुळं तो पराभव भारतीय जनता पक्षाला, एनडीएला प्रचंड जिवारी लागलाय, हे काही लपून राहिलेलं नाही। आणि त्यामुळं तो जो काही पराभव आहे त्याचं म्हणजे त्याचं काय एक करेक्शन करण्याच्या दृष्टीनं मी त्याला म्हणजे सूर कोर्स वगैरे करेक्शन शब्द पण कोर्स करेक्शन करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत। त्याला सपोर्ट करणाऱ्या अशा बऱ्याच गोष्टी पश्चिम बंगालच्या निवडणुकीपासून तर अनेक गोष्टी घडल्या आणि त्यामुळं पश्चिम बंगालचे ते जे काही खासदार 20 खासदार वगैरे आले, तर ते आले या उद्धव ठाकरेंच्याकडचे खासदार 6 खासदार त्यांच्या गळाला लागले आणि आता टार्गेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे। मला पर्सनली असं वाटतं की डिलिमिटेशन म्हणजे याच्यातला नारी शक्ती वंदन हा तितकासा महत्वाचा मुद्दा नाही आहे। त्याचं कारण असं आहे की ते ऑलरेडी संसदेमध्ये 33% रिझर्वेशन पारित झालेलं आहे। ते फक्त आता लागू करायचं की डिलिमिटेशन मध्ये नंतर करायचं एवढाच मुद्दा आहे आणि तो खूप गंभीर मुद्दा आहे। त्याच्या मागची सरकारची नेमकी सरकारचा दृष्टिकोन काय आहे, सरकारची भावना काय आहे, हे सगळं तपासण्याची गरज आहे। हा भाग राहिला प्रश्न असा आहे की आता हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे दोन्ही प्रवक्ते किंवा भाजपचे प्रवक्ते आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या हे सगळेजण आहेत। मला प्रामाणिकपणे असं वाटतं की हे सगळे आपल्या माध्यमांसोबत खेळतायत। म्हणजे या पद्धतीनं दर 2-4 दिवसानंतर हा नाही सुषमाताई बरोबर आहे, मी नाही तुम्ही बोला पण मला जरा कंप्लीट करू द्या। माध्यमांसोबत या पद्धतीने खेळतायत की या दोन राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं विलिनीकरण होणार आहे की नाही। 6 महिने आपण चर्चा करतो आहे या विषयावर, वातावरण निर्मिती असू शकते कदाचित। हा नाही आणि ते झालं असं की तेच मुद्दे समोर येत आहेत। शरद पवारांची महती किती आहे, अजितदादा गेले त्याच्यामुळे कसं खंड पडलं वगैरे अमकं तमकं। भारतीय जनता पक्षाने आता वारंवार आता अजित चव्हाणांनी जे मुद्दे मांडले ते तर खूपच स्पष्टपणे मांडले की सगळ्यांच्या स्वागताला तयार आहे। माझं म्हणणं असं आहे की याच्यातला हा डिलिमिटेशनचा मुद्दा जो आहे तो इतका गंभीर आहे, तो देशाचं एकूण एकात्मता, देशाची अखंडता, उत्तर दक्षिण हे जे काही दुभंग झालेला आहे त्याच्या संदर्भातला इतका गंभीर मुद्दा आहे। आणि आजही सुप्रिया सुळे त्यांची प्रेस कॉन्फरन्स घेतली, त्यांनी काय डिनाय केलं की असं जे काही तुम्ही दाखवताय ते असं आम्ही काही बोललेलो नाहीये। पण तरी सुद्धा आणि मला आवर्जून सकाळी आपल्या त्या दिवशीच्या चर्चेची आठवण झाली। अमोल मिटकरी होते त्या चर्चेमध्ये, सुप्रियाताई सुद्धा आल्या होत्या त्या चर्चेत। सुप्रियाताई आल्या होत्या आणि विलास त्या दिवशी त्या विशेषतः आपल्याला, कारण आपण दोघे माध्यमांचं प्रतिनिधित्व करतो म्हणून त्या आपल्या दोघांना किंवा खास करून तुमचं नाव घेऊन तुम्हाला ते इतकं समजून सांगत होता की तसं तुम्हाला काही संसदेतल्या समित्या वगैरे कळत नाही ज्या पद्धतीनं। आणि आज त्या बोलताना 50% जागा वाढीच्या संदर्भात इतक्या वरवरचं बोलल्या आहेत की म्हणजे हे इतकं गंभीर आहे। हे एवढं या देशातल्या साध्या पोराला कळतं की 50% जागा वाढवल्यानंतर 2 राज्यांमधल्या जे लोकसभेच्या खासदारांची जी संख्या आहे त्याच्यातली तफावत सुद्धा 50% वाढणार आहे। उदाहरणार्थ केरळच्या 20 जागांचे जर 30 झाल्या आणि उत्तर प्रदेशच्या 80च्या जर 120 झाल्या तर आताची जी 60ची तफावत आहे ती 90ची तफावत होईल। म्हणजे 50%नी तफावत सुद्धा वाढेल। आणि आपल्या देशाची लोकशाही पद्धत ही टक्केवारीवर चालत नाही। आपल्या देशाची लोकशाही पद्धत ही माणसांच्या डोकी मोजून चालते।
आणि हे इतकं गंभीर आहे, देशाच्या उत्तर दक्षिण दुभंगाचा विषय आहे आणि तो या पद्धतीनं प्रादेशिक पक्ष फोडण्याच्या दृष्टीनं, आपली खासदारांची संख्या वाढवण्याच्या दृष्टीनं, लोकसभेत कसंही करून 2/3 बहुमत मिळवण्याच्या दृष्टीनं इतक्या उथळपणे पॉलिटिकली जे चालवत आहेत, तर ते मला ऍज अ लोकशाहीचा प्रेमी म्हणून ते खटकणारी गोष्ट आहे. आणि म्हणून मी सांगितलं की हे सगळे राजकीय पक्ष हे, आणि आता काय राहिलेलं नाहीये कोण कुणाच्या, म्हणजे जे दोघे तिघे बोलले ते खरं आहे की उद्या काय होईल सांगता येत नाहीये. हो. कारण कितीही आज म्हणजे मदन मित्रा नावाचे ममता बॅनर्जींचे अनेक वर्षांचे सहकारी, त्यांची पत्नी, मुलगा आणि नातेवाईकांना काल ईडीच्या नोटिसा मिळाल्याबरोबर आज त्यांनी ममता बॅनर्जींना सोडून ते ऋतुव्रत बॅनर्जी जे फुटीर गट आहे त्याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत. म्हणजे आता हे जे बोलणं चाललंय तर उलट महाराष्ट्राच्या दृष्टीनं हे खूप आता आपण सौम्य पातळीवरती आहोत की किमान भेटीगाठी आणि बोलाचालीवरती चालू आहे. अजून ईडी सीबीआय वगैरे आलेलं नाही याच्यामध्ये. आणि म्हणून मला असं वाटतंय की हे सगळे राजकीय पक्ष स्पष्ट, ठाम आणि गंभीर विषयांवरती गंभीर भूमिका घेण्याच्या ऐवजी ह्या इतक्या उथळ अशा पद्धतीच्या भेटीगाठी आणि चर्चांवरती, सोर्सेसच्या आधारावरती पेरल्या गेलेल्या बातम्यांच्या वरती या चर्चा घडवून आणि या पद्धतीचं डिबेट करून आणि तेच मुद्दे मांडून माध्यमांशी खेळतायत, असं माझं स्पष्ट मत आहे. सुषमाताई, मला जर फक्त माने सरांच्या बोलण्यामध्ये एक सबमिशन फार महत्वाचं करायचंय. हा. त्यांनी फार काय म्हणता येईल, त्यांनी फार मोठं स्टेटमेंट केलंय की हे सगळे लोक खेळत आहेत. तर मी माझी मांडणी करताना अगदी स्पष्टपणे म्हटलं की 2 राष्ट्रवादींनी कुठे जावं कुठे नाही जावं हे मी सांगू शकत नाही, पहिला भाग. दुसरं असं की भाजपला स्पृश्य अस्पृश्य काहीच कोणाशीच भेदाभेद नाही, सत्तेसाठी त्यांना सगळे चालतात. ठीक आहे. आता तुम्ही जे म्हणताय की सगळे प्रवक्ते मिळून खेळतायत किंवा राजकीय पक्ष म्हणून खेळतायत, माने सर तुमच्याबद्दल प्रचंड आदर आहे, तुम्ही सिनियर आहात, तुम्ही माध्यमांमध्ये आहात. मला असं वाटतंय की प्रवक्त्यांपेक्षा सुद्धा आणि या सगळ्यांपेक्षा सुद्धा माध्यम लोकांशी जास्त खेळतायत. कारण कसं सांगा बरं? व्हायला ते सांगितलं पाहिजे. लाडकी बहीण योजनेमधले जे 3,500ची तूट कॅगने सांगितली त्यावर एकही माध्यम बोलत नाही. इथल्या महिला सुरक्षेवर माध्यम बोलत नाही. आमिर खानचं लग्न या सगळ्यांना महत्वाचं वाटतंय. एकीकडे भाजपा हिंदू मुस्लिम, कुणाला शेड्यूल कास्ट मधल्या लोकांना उपवर्गीकरणाच्या बाजूचे, उपवर्गीकरणाच्या विरोधातले, मराठा ओबीसी असं जात आणि धर्मामध्ये विभागते आणि त्यावर माध्यम जाणीवपूर्वक चर्चा घडवून आणतात. पण माध्यम या देशातल्या एक सेकंड थांबा जरा. फार ऐका, माने सरांनी फार मोठं स्टेटमेंट केलंय आणि त्यामुळे या देशातल्या, या राज्यातल्या पायाभूत सुविधांवरती जी चर्चा माध्यमांकडून अपेक्षित असते ती चर्चा अजिबात होत नाही. आणि ती विरोधकांकडून नाहीये का ताई? मग या राज्यातल्या विरोधकांकडून नाहीये का ती अपेक्षा? या राज्यातल्या विरोधकांकडून ती अपेक्षा नाहीये? किती विरोधक रस्त्यावरती दिसतात? माध्यमांना झोडपून काढणं सोपं आहे. आम्ही सगळ्या विषयाची चर्चा करतो ताई. माझं म्हणणं पूर्ण करू द्या, माझं म्हणणं पूर्ण करू द्या आधी. आणि मी माझी भूमिका अतिशय स्पष्टपणे आत्ता मांडली. 3 मिनिटांपूर्वी मी तुमच्याशी बोलताना म्हटलंय की त्यांनी काय करावं हे आम्ही सांगू शकत नाही. त्यांना हे पण चालतात, त्यांना ते पण चालतात. मग आमच्यासारखी माणसं चळवळ करतील. कारण आम्ही या लोकांच्या सोबत, आमच्या भूमिका सत्ता बघितली की तोंडाला पाणी सुटावं यातले आम्ही नाही आहोत. पण तुमच्यातले लोक होते ना ताई, सत्तेला बघून तोंडाला पाणी सुटून सत्ता गेलेले लोक तुमच्या सोबतचे होते, आणाभाका घेतलेले तुमच्या सोबतचे होते. त्यांच्याबद्दल ताई त्यांचा प्रचार तुम्ही केलाय हो, त्यांच्यासाठी रक्त आटवलंय तुम्ही. हे प्रवक्ते मिळून खेळतायत. हा माने सर एक छोटी घेऊन मला माने त्यांचं माहित नाही, त्यांच्या भूमिका काय ते माहित नाही. ठीक आहे माने सर भूमिका फार स्पष्ट आहेत आणि फार प्रामाणिक आहेत. वैयक्तिक तुमच्याबद्दल हे नव्हतं होत आहे, तुम्ही वैयक्तिक हा ठीक आहे. गुलपीठ आहे काय नाही ते इतर प्रवक्त्यांना विचारा. माने सर अगदी थोडं. हा ठीक आहे. अंतर कमी होते वगैरे गुळमुळीत भूमिका नाही आहे मला ती पसंत. सुषमाताई बर हा सुषमाताई ऐकतो. मी तुम्हाला सांगतो, सुषमाताई ज्या बोलतायत त्यांचा तो संताप जो आहे तो सात्विक संताप आहे आणि तो प्रवक्ता म्हणून त्यांना तो असायलाही पाहिजे. मी जे खेळतायत जे म्हटलं ना, पण आधी मी तत्वशील माणूस आहे. नाही मी सांगतो पक्षाची भक्त नाहीये मी. माझ्यासाठी माझी तत्व जास्त महत्वाची आहे. ते सगळ्यांना माहिती आहे. मी तुम्हाला सांगतो, मी व्यक्ती म्हणून, पत्रकार म्हणून तुमच्या मताशी 100% सहमत आहे. फक्त असं आहे
याच्यातला मुद्दा असा आहे की मी एका बाजूला उभे आहे, तुम्ही दुसऱ्या बाजूला उभे आहे. मला जे इकडून इंग्रजी मधलं 6 दिसतंय ते तुम्हाला तिकडून इंग्रजी मधलं 9 दिसतंय. असा फरक मला आहे पण फक्त. 6 दिसतंय सर, हा, मला पण नाही, 6 दिसतंय. माझी अडचण माझा- अशी आहे की राष्ट्रवादीने काय करावं हे मी कसं ठरवू शकते? आता विकास जेव्हा ते- लावंडेंची भूमिका भाजपच्या बरोबर नाही जाण्याची नाही असेल तर नाही मी कसं नाही, विरोधकांची एकजूट असली पाहिजे. ही जर अपेक्षा व्यक्त केली तर त्यात काय चुकलं ताई मला सांगा ना. विरोधक माझा म्हणून मुद्दा तुमची करा ना. शक्ती क्षीण होतीये. तुमच्या सोबतचे तुम्ही काही अपेक्षा लोक नक्की करा. सत्ता दाखवता तोंडाला पाणी सुटलं म्हणून निघून जात आहेत तुमच्या सोबत असलेले Exactly. कालपर्यंत. त्याच्याबद्दल बोलावं Exactly. लागेल ना. अरे मला मान्यच होते, हा, पण तुम्ही हा, सगळ्यांना ठीक नका ना घेऊ मध्ये. हा ठीक आहे. तुम्ही सगळ्यांना घेऊ नका. नाही नाही सरसकटीकरण ताई, करू वैयक्तिक नका, तुमच्याबद्दल इतकी नव्हतं माझी ते, अपेक्षा झाली. तुमच्याबद्दल नाहीये वा. वैयक्तिक, सगळ्यांबद्दल नाही, सार्वसमावेशक तुम्हाला- बोलतायत. हा मी आपण एका वाक्यात संपवतो. हा. हे सुषमाताई तुम्हाला नव्हतं, पॉलिटिकल सिस्टीम बद्दल मी बोलत होतो. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की आता तुम्हा चौघांपैकी दोघे जण महाविकास आघाडीमधले 2 प्रवक्ते आहेत. प्रश्न असा आहे की ज्या मुद्द्यांचा उल्लेख तुम्ही केला ना, त्या मुद्द्यांवरती या आघाडीमध्ये पण एक वाक्य ते दिसत नाही असं वारंवार जाणवतं.